जगातल्या अनेक महिलांमध्ये एका देशाच्या स्पर्मसाठी चक्क स्पर्धा लागली। तो देश म्हणजे डेन्मार्क। गोरे रंग, निळे डोळे आणि मजबूत शरीरयष्टी असलेले तथाकथित वायकिंग बेबी मिळावेत या इच्छेपोटी डेन्मार्कची स्पर्म इंडस्ट्री आज जगभर चर्चेत आहे। डेन्मार्कमधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे आरहस। इथे लाल विटांच्या एका इमारतीतून चालवली जाते जगातली सगळ्यात मोठी स्पर्म बँक क्रायोस इंटरनॅशनल, जिथून 100 पेक्षा जास्त देशांमध्ये स्पर्म निर्यात केला जातो। धक्कादायक बाब म्हणजे डेन्मार्कमध्ये दर 100 मुलांपैकी एक मूल हे स्पर्म डोनेशन मधून जन्माला येतं। फक्त 60 लाख लोकसंख्या असलेला हा देश जगातला सर्वात मोठा स्पर्म एक्सपोर्टर मानला जातो। मात्र या चमकदार उद्योगाचा एक अंधारलेला पैलू अलीकडे समोर आलाय। एका तपासणी अहवालानुसार एका स्पर्म डोनरमुळे 14 देशातल्या 67 क्लिनिक मार्फत 197 मुलांचा जन्म झाला। धक्कादायक बाब ही की या डोनरमध्ये कर्करोगाशी संबंधित धोकादायक जेनेटिक म्युटेशन होते। या मुलांपैकी काहींचा मृत्यू झालाय तर उरलेल्या मुलांना आयुष्यभर कॅन्सरचा धोका आहे आणि सतत वैद्यकीय तपासणीची गरज आहे। हा डोनर 2005 पासून तब्बल 17 वर्ष स्पर्म डोनेशन करत होता। या घटनेनंतर युरोपियन युनियनमध्ये स्पर्म डोनेशनवर कडक आंतरराष्ट्रीय नियंत्रणाची मागणी होते, कारण वायकिंग बेबीच्या अट्रॅक्शन मागे एक गंभीर आरोग्याचा धोका लपलेला असल्याचं आता जगासमोर आलंय। ही घटना फक्त स्पर्म इंडस्ट्रीसाठी नाही तर नियंत्रण, नैतिकता आणि मानवी आरोग्य या तिन्हींच्या सीमारेषांवर उभ्या असलेल्या धोक्याची असं तुम्हालाही वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका।